आव्हान काय, कोणी आव्हान दिलं तर मी आव्हान ते घेणारच ना, स्वीकारणारच ना, प्रश्नच नाही काही. मी 4-5-7 दिवस झाला आज फिरतोय, तिथं रोज आहे मी हदगावमध्ये किंवा माहूरमध्ये सुद्धा मी गेलो. मला दाखवायचे ना, मग आजच कशाला ते प्रयास करायचा, आज कारण नसताना प्रयास आहे. त्यामुळे जर कोणी जर आव्हान देत असेल तर मी घेणारच आव्हान, देत काय प्रश्नच नाही. उद्धव साहेबांच्या त्या गोष्टीचा काय असेल, गावागावात फिरणार फिरणार प्रश्नच नाही काही. लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, मला फिरावंच लागेल ना, त्यात काय विषय आहे. कधी त्यांना आव्हान दिलं मग हे असं म्हणतो आपण 100% नाही. कोणाचे असेल खून तुम्ही तर यावं पुढं, यावं पुढं, मी तयारच आहे. तर मग यांचा हेतू काय असा तुम्ही म्हणता किंवा 4-5 दिवसापासून मी फिरतोय आज ते कसं सोडून द्या, काय नाही काही उगा आपलं कुठेतरी वर काहीतरी दाखवायचं की मी काहीतरी केलं म्हणणार, एवढंच आहे, पण दुसरं काही नाही. आणि मी जरी हे पाऊल उचलला असं तर कोणासाठी उचलला, याच लोकांसाठी उचलला होता ना, दुसरं काय कारण आहे. उद्या सगळ्या गोष्टी सर्व कसा करणार, कार्यकर्ता कसा टिकणार, सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागते. असं थोडीशी हे केलं होत नाही. आणि माझं असं मत आहे की जे माझे पूर्व वैयक्तिक जे काही लोक विरोधक होते तेच आहेत आज जे काही करतायत ते. दुसरं काय, माझ्यासोबत राहून विरोधच करत होते, दुसरं काय करत. साहेब, हदगावमध्ये काही उबाटाचे नगरसेवक आहेत, काही चर्चेत आहेत का, संपर्कात आहेत का उबाटाचे नगरसेवक? उबाटाचे नगरसेवक म्हणजे मीच निवडून आणलेले आहेत, मला काय संपर्कात राहायचा काय प्रश्न आहे, माझ्यासोबतच आहेत सगळे, प्रश्नच नाही काही. आता बोलू का? अधिकृत पक्ष प्रवेश होईल ना, होईल ना. 10-12 दिवसामध्ये मी सगळ्यांना यांना सगळ्याचा जाणून लावतोय. एक मुष्ट एक संघ सगळ्याचा प्रवेश घेणार आहे. काही दुमत नाही, सगळे माझ्यासोबतचे माझ्यासोबतच आहेत. तुम्ही बघितले त्या दिवशी ते मोठ्या प्रमाणामध्ये लोक आलेले होते. पदाधिकारी वगैरे 1-2-3 जर सुट्टे सोडले प्रत्येक तालुक्यातले तर काही बाकी सगळे माझ्यासोबतच आहेत, नक्की माझ्यासोबतच येणार. उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आला होता जिल्हा प्रमुख, हे सगळं आंदोलन केलं काय कौतुक केलं चांगलं. काय कौतुकासारखं काय, दोघा तिघा जणांना झेंडे दाखवले म्हणजे काय कौतुकाचं वाटतं काय? कुठेतरी लपून चोरून त्यांच्याच गावामध्ये होता तो विषय. आपल्या गलीमध्ये तसं काही राहत नाहीये.